मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कहा कि किसानों की कर्ज माफी प्रक्रिया पर सरकार का पूरा ध्यान है और 30 जून तक रिपोर्ट के मानकों के अनुसार कर्ज माफी की जाएगी। उन्होंने बताया कि चुनाव के दौरान जनता से किए गए वादों को महायुति सरकार चरणबद्ध तरीके से पूरा कर रही है और महायुति सरकार के कार्यकाल में किसानों को पहले से कहीं अधिक सहायता दी गई। आगे जायसवाल ने विश्व युद्ध को लेकर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया साझा की। नुकसान होतो शेतकऱ्यांचं, सदैव शेतकऱ्यांनी NDRF SDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन मदत केली। महाराष्ट्राच्या इतिहासात जे मदत शेतकऱ्यांना कधी झाली नाही ती मदत महायुतीच्या सरकारने केली। मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीचा GR काल परवाच निघालेला आहे। संकट येत राहतात, परंतु आपण या सर्व संकटाचा समोर जाण्यासाठी सदैव सज्ज असतो। आपल्याकडे अर्थसंकल्पामध्ये SDRF NDRFच्या निकषामध्ये त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा निधी आपण राखून ठेवतो। केंद्र सरकारचा निधी असेल, राज्य सरकारचा निधी असेल, जे नियमात बसत नाही त्याच्यासाठी अनेक स्टेट डिझास्टर डिक्लेअर आपण 6 स्टेट डिझास्टर डिक्लेअर केलेले आहेत। सततचा पाऊस असेल, थंडी असेल, अशा पद्धतीची अनेक बाबी ज्या निकषात बसत नाही त्या सर्व आपण निकषात बसून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडत नाही। आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी शेतकऱ्यांना जी मदत झाली नाही ती मदत सरकारने केली। कोरोनासारख्या संकटाला आज आंतरराष्ट्रीय युद्धाचं संकट आहे। या सर्व संकटाला सामना करण्यासाठी देश हा एक असतो। आमचे सरकार, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी हे एकजुटीने देशाच्या सर्व जनतेला आणि राज्याच्या सर्व जनतेला माननीय मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी यांनी जे निर्देश दिलेले आहेत ते निर्देशाचे आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहोत। किंबहुना त्यापेक्षा जास्त सर्व निर्देश अधिक प्रभावीपणे इम्प्लिमेंट करून जी अपेक्षा माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे ते देशाच्या सर्व जनतेने आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेने त्याला प्रतिसाद द्यावा। जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरावी, विदेश यात्रा प्रत्येकाने टाळावी आणि आपलं जे काही अर्थचक्र अधिक गतिमान कसं होता येईल, आत्मनिर्भर भारत कसा होता येईल, आत्मनिर्भर महाराष्ट्र कसं होता येईल आणि त्या माध्यमातून जगामध्ये आपलं एक्सपोर्ट होईल आणि मिनिमम इम्पोर्ट आपण करावं अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। या आव्हानात जर देशाच्या सर्व जनतेने प्रतिसाद दिला तर मला कुठलंही संकट वाटत नाही। प्रत्येक संकटाला आपण समोर गेलेलो आहोत, त्याला कसं सामना केलेला आहे, त्यात मार्ग काढलेला आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे, तो नेहमीच राहील असं मला आत्मविश्वास आहे। खरीपाचा हंगाम तोंडावर आहे। मराठवाडा विदर्भात शेकडो पेट्रोल डिझेल पंप बंद आहेत। या ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नाही, शेतीची कामं सगळी रखडलेली आहेत। त्यात आज इंधन दरवाढ देखील झाली आहे। बघा, हा आंतरराष्ट्रीय संकट आहे आणि देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा आज आपण पाहत आहोत की किंवा जगामध्ये आज जे संकट आहे या संकटाचा सामना करण्यासाठी मोदीजींनी आवाहन केलं आहे की पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करा। देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असल्यास या सर्व देशाच्या जनतेने जर काटकसरीने वापर केला तर जसं कोरोनामध्ये देश एक संघ राहिला त्या पद्धतीने माननीय प्रधानमंत्रीजी यांचं आव्हान जर देशाच्या सर्व जनतेने प्रतिसाद दिलं तर निश्चितपणे आपण या सर्व संकटाला सामना करून किती डिझेल पेट्रोलचे दरवाढ किंवा संकट आलं तरी देखील या काटकसरीने जर वापर केला तर या सर्व संकटाचा आपल्याला सामना करता येईल आणि या सर्व संकटाला आपल्याला पुढे नेता येईल। परंतु दुर्दैवाने विरोधी पक्ष असं राजकारण करत आहे याचं दुःख। शेतकऱ्यांमध्ये काय वेगळी आर्थिक